हे पान अभिमन्यू सरांकडे कसं काय आलं? गौरी, आता तुझी रवानगी डायरेक्ट जेलमध्ये. रागिणी, तू काय करतेस इथे? तू गेला नाहीस अजून कॉलेजला? नाही, मी गेलो होतो, माझं एक पुस्तक राहिलं म्हणून ते आणायला परत आलो. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस की तू इथे काय करतेस? मी अरे माझी ना एक वस्तू हरवली आहे, ती शोधत होते मी. पण असू दे ना, मी इथे नाहीये, मी दुसरीकडे बघते. हा, थांब थांब. ही वस्तू आहे का? ही वस्तू राहिली होती का? ओ माय गॉड, ओ माय गॉड, हा ही हिच्या गौरीच्या बॅग मध्ये. मी किती टेन्शन मध्ये होते माहितीये अभि. अरे एवढा महागाचा हा हार, आणि बस. कशा करता चाललीत ही सगळी नाटकं तुझी? प्रोफेसर आहेस तू कॉलेजमध्ये, या असल्या गोष्टी करताना तुला लाज नाही वाटत? नाही वाटत लाज, कारण तू माझा आहेस. आणि तुला मिळवायला मी वाटेल ते करू शकते. अरे त्या कामवालीच्या मूर्खपणामुळे मी तुला नाही गमवू शकत अभि. शट अप. गौरी बायको आहे माझी. तिच्याबद्दल एक अवाक्षर जरी काढलास ना तोंडातून तरी मी सहन करणार नाही, सांगून ठेवतो. हो, कधी झाली रे ती तुझी बायको? कधी झाली? तू काय म्हणाला होतास मला, हा? की आमचं लग्न हे लोकांना फक्त दाखवायला आहे, तिचं नुकसान करायचं नाहीये वगैरे वगैरे, हो ना? मग का फक्त बाता मारत होतास त्या? हो, राईट. शी इज यंग ना. तरुण बायको जवळ आल्यावर नियत फिरली ना रे तुझी. रागिणी, यापुढे माझ्या आणि गौरीच्या नात्याबद्दल एक शब्द जरी तोंडातून काढलास ना तरी धक्के मारून हाकलून देईन घरात ना. आउट. ताई, अगं शांत हो ना तू, शांत हो. तिला 17 वर्षात केलं नव्हतं ना तेवढा आज अपमान केलाय दादाने ह्या रागिणीचा. मागे ती घर सोडून गेली होती, पण त्यावेळेला ती स्वतःच्या मनानं हे घर सोडून गेली होती. पण आज
आज चक्क दादा तिला बाहेर काढीन असं म्हणाला. अहो, काय काय झालंय काय नक्की? म्हणजे राहून राहून काय होणार आहे सांग ना, काय होणार आहे. माझा फक्त इतकाच मुद्दा आहे की ह्या घरात माझ्या बहिणीचा म्हणजे रागिणीचा अपमान झालाय बास. अगं जरा बघ तिच्याकडे बघ. शांतू 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 शांत नाही नाही शांत बघ बघ जरा बघ. दादाचं लग्न झाल्यापासून ना तिच्या डोळ्यातलं पाणी देखील नाही थांबलंय. तुला पण तिची दया नाही येते काय ग? हा, इतकी कठोर झाली अर्पिता तू. अहो, काय बोलताय तुम्ही? मला पण वाईट वाटतंय ना, पण काय झालं नक्की सांगा ना, मला खरंच काही माहिती नाहीये. अगं दादा तिला घराच्या बाहेर काढणार आहे हे इतकं कारण पुरेसं नाहीये का की तुला अजून काही वेगळं ऐकायचंय माझ्याकडून? अगं ती पोरगी ती स्वयंपाकवाली जेव्हापासून या घरात आली आहे ना तेव्हापासून माझ्या या बिचाऱ्या रागिणीचे हाल झालेत ग. अगं तिचेच काय आपल्या सगळ्यांचेच हाल झाले आहेत. तुला कधी न बोलणारा दादा हल्ली तुला घालून पडून बोलायला लागलाय. कुणामुळे सांग ना, कुणामुळे? त्या गौरीमुळे. कळते का तुला? त्या गौरीच्या घरात दादानं फ्रीज पाठवला. त्यावेळेला मला काय म्हणाला तो, तुम्हाला ह्या घरात काही कमी पडतंय का? ही कुठली पद्धत आहे जावयाशी बोलण्याची? सांग ना, कुठली पद्धत आहे? त्यावेळेला तू काय म्हणाली होतीस? काय म्हणालीस? अयो माझा दादा बिचारा कसं एकटा मॅनेज करेल असं म्हणाली होतीस ना, हो की नाही? हा, आणि ह्यासाठी आपण इथे राहायला आलो ना, हो की नाही? हो. हा, इतकी वर्ष तू हे घर सांभाळतेस पण आज माझ्या रागिणीचा अपमान झाला, ते पण त्या गौरीमुळे. नाही हो, तिचा ह्या सगळ्याशी काही संबंध नाहीये. दादाच्या मनात येईल तसं तो वागतो आणि बोलतो. तो तिचं ऐकत असता तर तिची अशी अवस्था झाली असती का? नाही इकडची ना तिकडची, कसं झालंय हो तिचं. तू बरी आहेस ना? काय बोलतेस तू? अगं तुम्ही दादाला फसवून लग्न केलंय त्या गौरीने दादाशी, आणि तू काय बोलतेस ती बिचारी आहे? हा, नाही हो, तिने नाही फसवलंय दादाला. ती नाही आहे तशी. मला माहिती आहे, मी तिचा आधी खूप रागराग करायचे, पण तिला ओळखण्यात चूक झाली आपली. अहो दादाच्या आयुष्यात पूर्वी जे काही घडून गेलं ना त्याच्यामुळे तो खूप दुखावलाय, आणि तो गौरीचा स्वीकार कधीच करू शकणार नाहीये. पण त्या पोरीनं या घराला आपलं मानलं, दादाला आपलं मानलं. तिच्या आई वडिलांशी ती किती कठोर वागली आपल्यासाठी. तिच्यावर शंका घेणं मला नाही पटत. रागिणी, उलट रागिणी, तू एकदा परत विचार कर ह्या सगळ्याचा. हे बघ, तू माझी भाऊजे झालेली मला खरंच आवडलं असतं, पण आता ते शक्य आहे का? नाही ना. मी तर म्हणते तू मोकळी आहेस आता, जर तुझा मार्ग निवडा. नको अडकूस दादामध्ये. दादा गौरीचाच काय, कोणाचाच होणं शक्य नाही. विचार कर.
माधवी, काय का अशी एकटीच बसलीस? काही नाही हो, म्हटलं जरा वाऱ्यावर बसावं. फिरतच होते एवढ्या वेळ, आत्ताच बसलेत. म्हटलं पोटातलं जिरे आणि डोक्यातलं शमेल. आपल्या गौरीचं वाक्य ग, का अशी नजर चुकवतेस? तुझ्या या नजर चुकवण्याने तुझ्या डोळ्यातली गौरीची भीती लपणार आहे का? माधवी, हे बघ, वर्षातले 24 तास 12 महिने आपल्या डोक्यात फक्त गौरीचाच विचार असतो. तो असा 4 दिवसात जाणार आहे का? मग काय करू मी? हा, तुम्ही सांगा ना. तिथे ती आपल्या जन्मदात्या आईचा सगळ्या जगासमोर अपमान करेल आणि आपण तरीही मान खाली घालून तिच्याच पायाशी जायचं का? का तर पोटची पोरगी आहे म्हणून, खाळसाचा तुकडा आहे म्हणून तुम्हाला शक्य असेल सगळा अपमान गिळून पोरीच्या दाराशी जायला, पण मला नाही जमणार ते. तू ज्याला अपमान म्हणतेस तो खरंच झालाय का? हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचार एकदा. ती बघ, गौरीची नणंद आली होती का तर तुला सांगायला की सासरी येऊ नका, कारण तिथे तुझा अपमान नको म्हणून, तुझा मान राखायचा म्हणून तिने असं केलं, तर तू तिचाच राग धरून बसलीस. माधवी, अगं तुझ्यापेक्षा तिनं ओळखलंय आपल्या गौरीला. हो, ओळखत असेल म्हणून काय डोक्यावर घेऊन नाचत नाही कोणी? तुमच्या मुलीला नांदवणार नाही असं म्हणून गेली होती ना ती. गौरीचा विषय आहे ना, उगाच अर्पिता ताईवर आणू नकोस. तू जरा समजून घे ग, गौरीनं असं का केलं असेल म्हणून. समजून घेऊन काय करू? हा, शेवटी अपमान तो अपमानच, आणि परक्यापेक्षा आपल्या माणसाने केला तर तो जास्त झोमतो. हाच अपमान केलाय, उद्या शत्रू जीव घ्यायला आला तर शत्रूच्या हातून मरण येण्यापेक्षा मीच मारून टाकते असं म्हणून गळा दाबेल तुमची लेक. माधवी, काय बोलतेस तू? चुकीची उदाहरणं चुकीच्या ठिकाणी देतेस. आपली गौरी कशी आहे माहित आहे ना, आपल्या जीवावर आलं ना तर स्वतःच्या जीवावर घेईल ती. तुझा अहंकार आहे ना, तुला काही सुचू देत नाहीये. तुला आठवतं तुझं ते भांडण झालं होतं त्या राऊतबाई बरोबर? तेव्हा गौरी लहान होती, पण बोबड्या बोलाने गौरी तिला दम देत होती. अगं एवढंच कशाला, तुला आठवतं तू त्या मैदानाच्या बाजूने जात होतीस, मैदानात मुलं क्रिकेट खेळत होती, त्यांच्यात काहीतरी वाद झाले तर एकाने बॅट भिरकावून दिली. गौरी तिथून जात असताना तिने बघितली ती बॅट, तुला लागू नये म्हणून ती मध्ये आली आणि ती बॅट तिच्या डोक्याला लागली. केवढी मोठी खोप पडली होती तिला, आठवतं का तुला? सगळं मान्य आहे मला. त्यावेळी तिने जे काही केलं ते बरोबरच होतं, पण मी आता काय करू? मला सहन होत नाहीये. खूप राग येतोय तिचा. 4 मुस्कटात द्याव्याशा वाटतंय तिच्या. तुला असं वाटतंय ना, मग जा जा तिच्याकडे आणि दे 2 मुस्काटात तिच्या. अगं तू मारलंस ना तरी हसत हसत सहन करेल तुझा मार ती, कारण ती आपली मुलगी आहे. हे पान अभिमन्यू सरांकडे कसं काय आलं? सर तन्वीला ओळखत असतील का? कदाचित भेटले पण असतील, पण नाही. त्यांनी मला असं सांगितलं की मी मॅडमच्या घरच्यांना जेव्हा शोधायचा प्रयत्न केला तेव्हा मला कोणीच सापडलं नाही. अगं हळू, अशा वेळी फुंकर घालायला आई लागते. खूप भाजलं नाही ना? नळाखाली हात धर जा. आईशी बोलणं झालं गौरी? काही येईल फोन आईचा. ती तरी तुझ्याशी न बोलता किती दिवस राहू शकणार आहे? आईनं मुलांना माफ केलं नाही ना तर मुलांपेक्षा जास्त त्रास आईलाच होतो. होईल तिचा राग कमी तुझ्यावरचा, करेल ती फोन लवकरच. मी पण त्याचीच वाट बघते अर्पिता ताई.
झाला ब्रेकफास्ट? हो झाला ना. हे काय प्लेटच घेत होते. हा हो. अर्पिता ताई, एक विचारू? बोल ना. सर कुठल्या कॉलेजमध्ये शिकलेत? तुला माहिती नाही? नाही, आमचं कधी बोलणं नाही झालं या विषयावर. अगं तुझ्याच कॉलेजमध्ये होते, पेठे कॉलेज. म्हणून तर तिकडे शिकवण्यासाठी दादा एवढा इमोशनल आहे ना. सर पेठे कॉलेजमध्ये शिकलेत? हो. सर प्लीज मला कॉलेजमध्ये नका काढू सर. सर माझं सर्वस्व या कॉलेजला दिलंय मी. कॉलेज माझ्यासाठी सगळं काही आहे सर. तुम्ही मला कॉलेजपासून दूर केलं तर मी जगू शकणार नाही सर. प्लीज प्लीज मला नका. म्हणजे मॅडम त्या कॉलेजमध्ये शिकवायच्या? नाही ते काही मला माहिती नाही, कारण मी नव्हते ना इथे, मामाकडे असायचे गावाला. आणि साधारण कुठली बॅच काही आठवतंय? ॲक्युरेट आठवत नाही आता, पण बघ ना, म्हणजे साधारण 98-99 ची बॅच असेल बघ. दादाला ना काहीतरी वेगळ्या नावाने हाक मारायचे कॉलेजमध्ये. वेगळ्या नावानी? कुठल्या नावानी तुम्हाला काही आठवतंय? नाही नक्की काही आठवत नाहीये ग मला. म्हणजे त्या काळातलं ना मला काहीच आता आठवत नाहीये. माही? आठवत नाहीये अगं. दूध. हा बघते. हा. कुठे गेलो तू काका? बापरे, हे काय? बायको पसारा आवरते म्हणून असं लहान मुलांसारखा पसारा करतात का? नाही नाही, म्हणजे खूप पसारा झालाय ना म्हणून म्हंटल, बाकी काही नाही. असू दे मी आवरेन. काही शोधताय का तुम्ही? तो एक कागद. पेन पेन माझं. अहो पेन हा काय जागेवरच आहे की, देऊ का? नाही ते नाही, दुसरं पेन. अहो कसं होतं ते तर सांगा, मी शोधते. तू माझं डोकं खायला आलीस का इथे? नाही डोकं खायला नाही आलीये मी, तर तुम्हाला कॉफी द्यायला आलीये. तुम्ही मस्तपैकी शांतपणे कॉफी प्या, मी तोपर्यंत तुमची हरवलेली वस्तू शोधून देते. हा, तुला नाही सापडणार. असं कसं नाही सापडणार? अहो शोधण्यामध्ये मी एक्सपर्ट आहे, तुम्ही सांगून तर बघा. तुझ्या कुठल्याही एक्सपर्टीज माझ्या कामाच्या नाही. तू जा, मी शोधतो. बरं ठीक आहे. एवढं सांगा, आत्ता हरवलंय का खूप दिवस झाले हरवून आणि आत्ता लक्षात आलंय? तू शहाणपणा शिकवायला आलीस का मला इथे? नाही मी तर तुम्हाला मदत करतेय. मी काय म्हणते माहितीये का, तुम्ही ना एकदा कॉलेजच्या लॉस्ट अँड फाउंड मध्ये चेक करा, तिथे तुम्हाला सापडेल. हा, नाहीतर तिथे सापडायचं आणि तुम्ही घरभर उगाच शोधत बसाल ना, म्हणून. तुला सापडलं का काही? काय म्हणजे नक्की काय हरवले ते तर सांगा तुम्ही आधी, मग मी सांगेन ना मला सापडलंय नाही सापडलंय. गरज नाही. सर तुम्ही काय शोधताय हे मला चांगलंच माहिती. तुम्ही तन्वीच्या डायरीतला हार्ट शेपचा कागद शोधताय, पण मग जे काही शोधताय ते सांगून टाका ना. तुम्ही आणि तन्वी एकाच वेळेला कॉलेजमध्ये नव्हतात ना? म्हणजे बॅचमेट्स वगैरे नाही? पण हे सगळं असं नाही कळणार. कॉलेजमध्ये जाऊन सगळे डॉक्युमेंट्स चेक करावे लागतील.